नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेसंदर्भातची अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण कालच्या व्हिडिओमध्ये दिली। त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ड सर्वे संदर्भातची तारीख वाढ जी झालेली आहे याची महत्त्वपूर्ण अशी अपडेट दिलेली आहे। परिपत्रक सुद्धा प्रसिद्ध केलेलं आहे। 31 मे 2025 पर्यंत आता आपल्याला ड सर्वे घरकुलासाठी लागणारा जो ड सर्वे हा ड सर्वे करता येणार आहे। यासाठी आपल्या ग्रामपंचायतीचा आपल्याला संपर्क साधायचा आहे, त्या ठिकाणी अर्ज भरून द्यायचा आहे। अधिकारी तुमच्या घरी येऊन तुमचा ड सर्वे करून घेतील। तर त्याच व्हिडिओच्या माध्यमातून एका दिव्यांग लाभार्थ्याने प्रश्न केलेला आहे, सर माझ्या नावावरती कोणत्याही प्रकारची जागा नाही आणि माझ्या नावावरती कोणत्याही प्रकारचं घर नाही, तर मला या योजनेचा लाभ घेता येईल का? तर मित्रांनो, घरकुल योजनेचा लाभ सर्व लाभार्थ्यांना घेता येतो, परंतु शासनामार्फत काही ठराविक अशा अटी आणि नियम घालून दिलेले आहेत ज्या आपल्याला व्यवस्थितरित्या समजून घेणं खूप गरजेचं आहे। मित्रांनो, घरकुल जर हवा असेल तर घरकुलासाठी आपल्याला जागा स्वतःची असणं खूप महत्त्वाचं आहे। शासनामार्फत नियम आहेत, ज्याच्या नावावरती स्वतःची जागा असेल तर अशाच लाभार्थ्याला स्वतःच्या हक्काचं घर त्या ठिकाणी दिलं जातं। आता मित्रांनो, जागा जर तुमच्या नावावरती नसेल किंवा तुमच्या नावावरती कोणत्याही प्रकारचं कच्चं घर नसेल तर तुम्हाला खरेदीसाठी शासनाकडून अनुदान सुद्धा दिलं जातं। तर या अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर त्याला सुद्धा अटी नियम असणार आहेत। मित्रांनो, पंडित दीनदयाळ उपाध्याय या योजनेअंतर्गत मित्रांनो आपल्याला जागा खरेदी अनुदान सुद्धा शासनामार्फत दिलं जातं। पूर्वी मित्रांनो या अनुदानामध्ये 50,000 रुपयाची रक्कम दिली जात होती। आता याच्यामध्ये वाढ करून हीच रक्कम 1,00,000 रुपयापर्यंत करण्यात आलेली आहे। म्हणजे आपल्याला जर जागा खरेदी करायची असेल तर तुम्हाला 1,00,000 रुपयापर्यंतचं अनुदान या योजनेअंतर्गत शासनाकडून दिलं जातं। परंतु मित्रांनो, जागा खरेदीच्या वेळेस एक लक्षात घ्यायचंय, तर तुम्हाला घरातली घरात जागा खरेदी करता येत नाही, म्हणजे नातेसंबंधात तुम्हाला ही जागा घेता येत नाही। तुम्हाला इतर कोणत्याही नागरिकाकडून जागा खरेदी करावी लागते। तर या योजनेच्या काही नियम आणि अटी आहेत, त्या तुम्हाला समजून घेणं खूप गरजेचं आहे। पंडित दीनदयाळ उपाध्याय या योजनेअंतर्गत आपल्याला जी जागा खरेदी योजना आहे ही आपल्याला कशी मिळवायची याबद्दलची सविस्तर व्हिडिओ मी पाठीमागच्या भागात दिलेले आहे। लिंक वाटलं तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन। आणि ते सुद्धा नाही समजलं तर पुढे मित्रांनो 2 दिवसात मी याबद्दलची सविस्तर अपडेट देत आहे। 2025-26 मध्ये आपल्याला या योजनेअंतर्गत कोणती कागदपत्राची प्रोसेस करावी लागणार आहे, तर सविस्तर डिटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील। याच्यामधून आपल्या दिव्यांग मित्राला एकच सांगायचं आहे की आपल्याला जर घरकुल हवं असेल तर आपल्या नावावरती जागा असणं खूप गरजेचं आहे। पंडित दीनदयाळ या योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा आहे, त्यासाठी सुद्धा तुम्ही ग्रामपंचायतमध्ये जाऊन आपले ग्रामसेवक असतील किंवा इतर कर्मचारी असतील यांच्याजवळ जाऊन फॉर्म भरायचा आहे। अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या पंचायत समितीमधील जे घरकुल विभाग आहेत या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही या योजनेसंदर्भात सविस्तर डिटेल पाहू शकता, किंवा येणाऱ्या 2 दिवसात सुद्धा तुम्हाला या योजनेसंदर्भात सविस्तर मी माहिती देईन। पंडित दीनदयाळ योजनेअंतर्गत आपल्याला कशा पद्धतीचा फॉर्म भरायचा आहे, कागदपत्रे काय द्यावी लागतील आणि योजनेचा लाभ आपल्याला कशा पद्धतीने मिळणार आहे, सविस्तर डिटेल मी पुढच्या भागात देणार आहे। त्याच्यामुळे चॅनलवरती जर नवीन असाल तर सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर मित्रांनो, आजच्यासाठी येथेच थांबतो। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी, अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राइब करून ठेवा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।